पुण्यातून एक अतिशय खळबळजनक आणि थरारक बातमी समोर येत आहे। पुण्यातील हडपसर परिसरामध्ये एक जिवंत टाइम बॉम्ब सापडल्याने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडालेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या बॉम्बमध्ये तब्बल 7 तासाचा टाइम सेट करण्यात आलेला होता, ज्यामुळे एका मोठ्या घातपाताचा डाव असल्याचे स्पष्ट होत आहे। हडपसर परिसरातील एका नामांकित हॉस्पिटलच्या परिसरामध्ये ही संशयास्पद वस्तू आढळून आली। त्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून पोलिसांना त्याची माहिती दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांची बॉम्ब शोधक व बॉम्बनाशक पथक म्हणजेच BDDS तातडीने घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासणीत या बॉम्बमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि 7 तासाचा टाइम असल्याचे निष्पन्न झाले। वेळ अत्यंत कमी होता, मात्र पुणे पोलिसांनी अत्यंत कौशल्याने ही स्फोटके सुरक्षित ठिकाणी हलवली आणि पहाटेच्या सुमारास हा बॉम्ब यशस्वीरित्या निकामी केला। यामुळे पुणे शहरात होणारा एक मोठा घातपात जो आहे तो टळलेला आहे। या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहरात हाय अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। हा बॉम्ब कोणी ठेवला, यामागे नेमकी कोणती टोळी किंवा कोणती संघटना आहे आणि हेच रुग्णालय का लक्ष करण्यात आले, अशा अनेक प्रश्नांचा गुंता आता पुणे पोलीस आणि गुन्हे शाखा सोडवत आहे। सध्या परिसरातील सर्व CCTV फुटेजेस कसून तपासणी केली जात आहे। संशयितांचा शोध देखील घेतला जात आहे। पुण्यातील या मोठ्या सुरक्षेच्या प्रश्नावरती आमची सातत्याने नजर आहे आणि या संदर्भातली जशी पुढील अपडेट येतील आम्ही आपल्याला सादर नक्की करू। तोपर्यंत रायगड टुडे न्यूजला सबस्क्राईब मात्र नक्की करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।